प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे दुर्दैवी असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। तसंच वेदांता ग्रुप बेभरवशी असल्याचं टीकास्त्र शरद पवार यांनी केलेलं आहे। फॉक्सकॉन प्रकल्पाचं खापर उद्धव सरकारवर फोडणं चुकीचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय, कारण ठाकरे सरकारमध्ये शिंदे आणि उदय सामंत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। आणखी एक गोष्ट सांगितली की प्राईम मिनिस्टरची भेट झाली। प्राईम मिनिस्टर याच्यात काही मदत करणार आनंदाची गोष्ट आहे, पण ते जे सांगण्यात आलं की हा मोठा प्रकल्प आला, आणखी एक मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ, म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला फुगा दिला कुणी आणि दुसरा मुलगा त्याला मिळाला नसेल तर पालक सांगतो काय काळजी करू नको, त्याच्यापेक्षा मोठा तुला आणून देईल। तर तशा लहान मुलांची समजूत करावी अशा प्रकारची ती समजूत आहे आणि त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही। आणि त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतोय याच्यावर चर्चा न केलेली पाहिजे की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री होते। त्यामुळे हे दोघेही मंत्री ज्या मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळाने याच्यात दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे हे तेच आरोप करत आहेत। मला असं वाटतं की हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पात आता एक मोठी अपडेट। राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लवकरच दिल्लीमध्ये भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। त्यामुळे वेदांता फॉक्सकॉन वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत। वेदांताकडून प्रकल्पाबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर देखील विरोधकांकडून सरकारवर टीका करण्याचं सत्र सुरूच आहे। आज राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युवा सेनेकडून आंदोलन करण्यात आलं। इतका मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली, तर मवियाकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते असं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं। 1 लाख युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता। थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही। गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशहा आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करतं आणि तसं पैठणमध्ये झालेल्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कबूल केलं। विरोधकांचे आरोप हे तर्कशून्य आहे। आपण बघितलं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पश्चिम बंगालमधून स्थलांतरित होऊन तो गुजरातमध्ये गेला। याला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही, राजकीय चष्म्यातून बघितलं नाही। आमच्यापैकी कोणीही असा आरोप केला नाही की ये अंदर की बात है, काँग्रेस मोदी जी के साथ है, असं आम्ही कोणीही म्हटलं नाही। याचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये। सर्वांनी एकत्र येऊन काही मुद्द्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि वेदांतांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं आहे की आम्ही राज्यामध्ये मोठे इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने विचार करतो। तुम्हाला सरकार सुरतमधून मिळवून दिलं गुजरातच्या आणि गुवाहाटीमधून, त्याचं रिटर्न गिफ्ट तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना दिलं का? ही महाराष्ट्राची गद्दारी नाही का? या महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगार लोकांसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी, महाराष्ट्र संपूर्ण आर्थिक राजधानी आहे देशाची, त्याला जर संपवण्याचा हा प्रयत्न होत असेल, हा प्रोजेक्ट जर परत आला नाही तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मोठं आंदोलन या सरकारच्या विरोधामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातला जाण्यावरून वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवरच शरसंधान केलंय। तसंच मवियानं त्यावेळी हा प्रोजेक्ट तात्काळ क्लोजर का केला नाही असा परखड सवाल आंबेडकरांनी विचारलाय। जे काही राजकारण सुरू आहे सध्या वेदांतावरनं, काय
जे वाद उभा केलाय ते अजित पवारांनी उभा केलेला आहे. आता त्यांना ह्याच्यातली सगळी माहिती असेल. पहिला प्रश्न त्यांनी असं म्हणा की जर महाराष्ट्रात तो येणार असेल तर त्याला तुम्ही क्लोजर का केलं नाहीत? 12,000 कोटीचं असणारं सबसिडी म्हणा किंवा बेनिफिट म्हणा असं असणारं सरकार महाराष्ट्र सरकार देणार होतं आणि दुसऱ्या बाजूला असं सांगितलं की 26,000चं वार्षिक उत्पन्न होणार होतं. अजून तरी माझ्या अंदाजानं ज्या नवरत्न कंपन्या आहेत या कुठल्याही नवरत्न कंपन्यांचं जेवढं उत्पन्न अजून केंद्र शासनाला तरी नाही. प्रकल्प तिकडे गेला हे जी सध्या ओरड सुरू आहे हे ठरवून केलेलं षड्यंत्र असं दिसतं. यांची मागच्या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प गेला असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि दुसरं, देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उकाईचं पाणी सुद्धा गेलं होतं ना गुजरातला. त्याच्यामुळे नवीन काही आहे. जिथे जिथे देवेंद्र फडणवीस असतील तिथे तिथे तुम्ही असं समजा की त्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा हा कापसाचा प्रश्न मोठा होता. नाही असं नाही, पण त्यांनी काही केलं नाही. जेव्हा जेव्हा इथे असणारा देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आहेत किंवा BJP सत्तेवरती आहेत, महाराष्ट्राचे अर्धे प्रोजेक्ट्स हे गुजरातकडे गेलेले आहेत. महाराष्ट्र हिताची भूमिका म्हणून हा प्रोजेक्ट यावा की यायला पाहिजे, काय भूमिका आपली? इंडस्ट्री आली पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री, टायनी इंडस्ट्री उभी करून एम्प्लॉयमेंट आणि टॅक्सिंग या दोन्ही आपल्या तिजोऱ्या भरू शकतात. फक्त कल्पकताची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू असं म्हणत गाजर दाखवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. प्रोजेक्टचं डेस्टिनेशन ठरायला अनेक महिने, कदाचित काही वर्ष, 2 वर्षही जातात. तेवढी मेहनत महाराष्ट्र MIDCने आणि महाराष्ट्रातल्या आमच्या अधिकाऱ्यांनी उद्योगमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि एकदा निश्चित झालेलं आहे. त्यामुळे हा प्रचंड मोठा लॉस आहे. आता त्याच्या बदल्यात अमकं देतो तमकं देतो ही गाजरं दाखवणं हे खरं नाही. काय जो मूळ मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये 1,58,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 1.5-2 लाख युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जवळपास 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. आमचं सरकार असताना टीका केली, आता यांचं सरकार असताना देखील एवढा मोठा प्रकल्प बाहेर कसा जातो असा सवाल अजित पवारांनी केलाय. तसंच 3 महिने उलटून देखील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीयेत. पालकमंत्र्यांबाबत विचारलं की आम्ही दोघे पुरेसे आहोत असं म्हणतात. मग 50 जणांना घेऊन का गेला तसा खोचक सवाल देखील त्यांनी केलाय. का तुम्ही बोलत नाही? का महाराष्ट्राचा आवाज काढत नाही? आता काय टून काढली? हा प्रकल्प गेला तर त्याच्यापेक्षा मोठा आणू. अरे तो मोठा तर आणाच, मोठा आणू काय आणू, परंतु हा का जाऊन देत आहे? तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करताय काय? आम्हाला कळत नाही का राजकारण? आमच्याही काळातली व्हाईट बुक मधली आम्ही जे मंजूर केलेले आहेत त्याही कामाला स्थगिती दिली. अरे सरकार बदलत असतात, आमच्या काळातली स्थगिती कशाला देतात? आमच्या काळातली पण कामं होते, तुमच्या काळातली पण नवीन कामं करा ना. ती कामं काय अजित पवारच्या स्वतःच्या वैयक्तिक शेतावर केलेली नव्हती, राज्याच्या कुठल्या तरी भागातच केली होती ना. त्या भागामध्ये काही लोक राहत नाहीत, त्या भागामध्ये काही विकास करायचा नाही. तुम्ही काय फक्त तुमच्या बरोबर आलेले 40 आणि त्या अपेक्षित 50-50चेच मुख्यमंत्री आहात काय? आणि आता एक मोठी बातमी. केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंग यांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या गावात सभा घेत थेट डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरच निशाणा साधलाय. ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पक्का नाही, येथील जनतेचं किती दुर्भाग्य आहे असं सांगत, असं लोकप्रतिनिधी असतील तर तुमच्या भागाचा विकास कसा होणार असा सवाल त्यांनी केलाय. नारायणगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हा टोमणा मारलाय. आणि ज्या लोकप्रतिनिधीला मतदारसंघात वेळ देता येत नाही ते लोकप्रतिनिधी काय कामाचे अशी थेट कोल्हे यांच्यावर त्यांनी टीका करत शिरूरमध्ये पुढच्या वेळी नक्की कमळ फुलेल असा आशावाद सुद्धा व्यक्त केलाय.
तर केंद्रीय मंत्र्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खासदार अमोल कोल्हेंवर त्यांनी टीका केलेली आहे। ज्या खासदाराच्या घराकडे जाणारा रस्ताच पक्का नाही तिथे जनतेचं किती दुर्भाग्य आहे असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रायचंद, केंद्रीय मंत्र्यांनी थेट आता खासदार म्हणजे अमोल कोल्हे यांच्यावरच निशाणा साधलेला पाहायला मिळतोय, काय अपडेट? बरोबर आहे। कालपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती केंद्रीय मंत्री आहेत। काल त्यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्यावर सुद्धा निशाणा साधला होता आणि आज सुद्धा त्यांनी आजी खासदार जे आहे राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्या गावात येत त्यांच्या ऑफिस आणि घरापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने प्रवास केला आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांची सभा घेतली त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आजी माझे खासदार तुमच्या काही कामाचे नव्हते, त्यांनी कुठली विकास कामं केलेली नाही। ज्या खासदाराला स्वतःच्या घरापुढचा किंवा ऑफिस पुढचा रस्ता पक्का करता आला नाही तो खासदार तुमच्या मतदारसंघाचा काय विकास करेल असं सांगत त्यांनी थेट सांगितलं का पुढच्या वेळेस 1.5 ते 2 वर्ष आता बाकी आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी नक्की कमळ फुलेल, कारण या भागात तेवढं पोटेन्शियल आहे, या भागामध्ये तेवढे इतर गोष्टी आहेत आणि जर लोकप्रतिनिधी चांगला असला तर विकासाचं नाव तुमच्या मतदारसंघाचं खूप मोठं उंचीवर जाईल असा थेट त्यांनी या ठिकाणच्या आजी माजी खासदारांवरती निशाणा साधत आरोप केलेले आहेत। निश्चितच रायचंद, खरं तर आजी माजी खासदारांवर त्यांनी टीका केलेली पाहायला मिळते, मात्र राष्ट्रवादीकडून यावर काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? अजून तरी कुणी यावरती काही बोललेलं नाही। आपण अमोल कोल्हेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचललेला नाही। पुढच्या काही वेळातच आपण त्यांची सुद्धा यावरती रिॲक्शन घेणार आहोत। पण स्थानिक नागरिक मात्र अनेक दिवसापासून या रस्त्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। त्यांचं म्हणणं सुद्धा हेच आहे का खासदारांच्या घराच्या पुढचा रस्ता किंवा ऑफिसच्या जवळचा रस्ता त्यांना दुरुस्त करता येत नाही। विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर खासदार मतदारसंघाला वेळ सुद्धा देत नाही। या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मग असे खासदार काय कामाचा हा जनतेच्या मनातला प्रश्न रेणुका सिंग यांनी थेट कार्यकर्त्यांच्या पुढे बोलल्यामुळे या परिसरात आज खूप मोठी या वक्तव्यानंतर खळबळ माजलेली आहे। बरं, खरं तर जनतेची पण नाराजी पाहायला मिळते, मात्र जर हा रस्ताच पक्का नाहीये तर या खासदारांकडून कोणताच पाठपुरावा आतापर्यंत करण्यात आलेला नाहीये का? पाठपुरावा त्यांनी केलेला आहे पण आता कारण वेगवेगळे सांगितले जातात। त्याचं फंडिंग आधीच्या सरकारने जे निर्णय घेतलेले होते ते निर्णय स्थगित ठेवलेले आहेत आणि अजून सुद्धा मग त्यामुळं या रस्त्याचं काम झालेलं नाही। अष्टविनायक महामार्ग आहे जो खासदार अमोल कोल्हे यांच्या घराच्या पुढून जातोय, नेमकं त्याच परिसरातलं हे काम ऑफिसच्या पुढून जातोय, त्याच परिसरातले काम बाकी असल्यामुळं आजपर्यंत ही सगळी नाराजी दिसते। रायचंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। तिकडे सांगलीमध्ये साधूंना मारहाण करण्यात आल्यामुळे खळबळ उडालेली आहे। या मारहाण प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। या प्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। तर बुधवारी 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या आणि आतापर्यंत या साधू मारहाण प्रकरणी सांगली पोलिसांनी 8 जणांवर कारवाई केली आहे। अटक केलेल्यांमध्ये सरपंच पुत्रासह माजी सरपंचाचा देखील समावेश आहे। अटक केलेल्यांपैकी 7 जणांना आज कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे। जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील 4 साधूंना जमावाकडून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती। सांगलीमध्ये आपल्या साधू संतांना अतिशय दुर्दैवी पद्धतीनं मारहाण करण्यात आली, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली आणि आता हे बदललेलं सरकार आहे। पालघर साधू हत्याकांडाच्या वेळेस ते हत्याकांड होऊन देखील त्यावेळेचं सरकार शांत बसलं होतं, तसं हे सरकार नाही। माननीय उपमुख्यमंत्री रशियाला असताना सुद्धा तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गेले, तिथून त्यांनी पोलिसांना निर्देश दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील निर्देश दिले आणि ताबडतोब कारवाईला आरंभ झाला, अटक सत्र सुरू झाले। आता साधूंना मारहाण करणारे कोण आहेत? तर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते। हीच आहे काँग्रेसची संस्कृती। काल सांगलीच्या साधू संतांच्या मारहाण प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं टाहो फोडणारे काँग्रेसचे नेते आज देशासमोर साधू संतांची माफी मागणार आहेत का, हा आमचा सवाल आहे। आणि जरा जरी नैतिकता शिल्लक असेल
तर निवडणुकीच्या वेळेस जानवे घालणारे, मंदिरात जाणारे काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या या साधू संतांची माफी मागितलीच पाहिजे. आकाश पाताळ एक केलं होतं. त्या घटनेची इमिजिएट चौकशी सरकारने केली होती. बऱ्याच लोकांना अटक केली होती. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी परवाच कोणती तरी घोषणा दिली, गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि ज्या दिवशी घोषणा दिली त्याच दिवशी हिंदू साधूवर सांगलीमध्ये हल्ला करण्याची घटना घडली. साधूवर हल्ला होणं, हिंदुत्वावर हल्ला. पालघरमध्ये याच पद्धतीनं वक्तव्य होते की हिंदू सुरक्षित नाही. जर त्यावेळेस हिंदू सुरक्षित नव्हते तर मग आता हिंदू सुरक्षित आहेत का, हा सुद्धा प्रश्न आपल्या माध्यमातून मी विचारतो. जहां पर भी हिंदू धर्म पर अत्याचार होता है वहां उसका प्रत्यक्ष संबंध कांग्रेस पार्टी से होता है. महाराष्ट्र के सांगली में साधुओं पर जो अत्याचार हुआ, उन पर जो मारपीट हुई, वो भी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने की है. ये बात अब सामने आ गई है. इसलिए क्रिश्चियन मिशनरीज के आदेशों पर चलने वाली इस कांग्रेस पार्टी पूरे भारत के हिंदू धर्म के लिए खतरा बन चुकी है. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावामध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे. या घटनेचा निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. पालघर नंतरची ही दुसरी मोठी घटना आहे आणि या घटनेमागील सत्यही आता हळूहळू सामोरे येऊ लागलेलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी साधूंना मारहाण केलेली आहे आणि म्हणून निश्चितच ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहे हे आता महत्वाचं नाही, कारण महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि याची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी रशियातून घेतलेली आहे. कठोर कारवाई अशा लोकांच्यावरती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती कारवाई पोलीस प्रशासनानं करावी किंवा ते करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आकाश पाताळ एक केलं होतं. त्या घटनेची इमिजिएट चौकशी सरकारने केली होती. बऱ्याच लोकांना अटक केली होती. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी परवाच कोणती तरी घोषणा दिली, गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि ज्या दिवशी घोषणा दिली त्याच दिवशी हिंदू साधूवर सांगलीमध्ये हल्ला करण्याची घटना घडली. साधूवर हल्ला होणं, हिंदुत्वावर हल्ला. पालघरमध्ये याच पद्धतीनं वक्तव्य होते की हिंदू सुरक्षित नाही. जर त्यावेळेस हिंदू सुरक्षित नव्हते तर मग आता हिंदू सुरक्षित आहेत का, हा सुद्धा प्रश्न आपल्या माध्यमातून मी विचारतो. राज्यात वेगानं पसरत असलेल्या लंपी आजारावरून अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांवर एवढं मोठं संकट ओढावलं असताना एनडीआरएफच्या निकषांमध्ये नुकसानीबाबत कोणतीही तरतूद नाही. हे सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. दुष्काळात 13वा महिना त्याच्यातनं ते लंपी आजार आलाय. त्याच्यातनं जनावरांना अशा फोडे येत आहेत, धान्य येत आहेत आणि त्याच्यातनं जनावर मरत आहे. त्याच्याही करता सांगितलं की सगळीकडं आपल्या जळगावमध्ये पण काही भागामध्ये आलेलं आहे. ती लस त्या ठिकाणी टोचली पाहिजे. जसं करोनाच्या काळामध्ये 2 व्हॅक्सिन केल्यानंतर करोना बरेच अंशी कमी झाला, तसं हे लसीकरण केल्याशिवाय ती लंपी आजार हा तिथंच बाजूला होत नाही. कारखाने 2च आहेत, एक महाराष्ट्रात एक हैदराबादला. मग त्या लसी तयार करणाऱ्या कारखान्याला सांगा की सगळी लस आपल्याला द्यायची. गोव्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. हे पक्षांतर देवाच्या आदेशानेच करण्याचा निर्णय घेतल्याचं अजब समर्थन कामत यांनी केलं. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांनी मंदिर आणि चर्चमध्ये एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. याबाबत प्रश्न विचारताच कामत यांनी हे देवाचीच इच्छा असल्याचं म्हटलंय. मी पुन्हा देवळात गेलो होतो आणि या परिस्थितीत काय करावं असं देवालाच विचारलं. माझ्यासाठी जे उत्तम असेल तेच मी करावं असं देवानं सांगितल्याचं त्यांनी म्हटलं.
gone back to the temple. I have asked the god and the goddess that this is in my mind what I should do. We have a system of taking prasads. Then God said, you go ahead, don't worry. मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. 200हून अधिक घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. मुंबईतील चारकोपमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. तर 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार या प्रकरणी उघड झालेला आहे. 200हून अधिक सिलेंडर जप्त करण्यात आलेत आणि या प्रकरणी 4 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. तिकडे पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुंडांचा धुडगूस वाढत चाललाय. इथल्या सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावर एका सराईत गुंडानं हॉटेलमध्ये तोडफोड केली. इतकंच नाही तर त्यानं आजूबाजूच्या व्यावसायिकांना देखील शिवीगाळ करत दुकानं बंद करायला लावली. यानंतर हा गुंड फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आता एक धक्कादायक बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळ पोलीस मुख्यालयाच्या गेटवरच पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून मारेकऱ्यानं पोलीस मुख्यालयासमोर येऊन हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. निशांत खडसे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी कामानिमित्त पोलीस मुख्यालयात आला असताना अचानक आलेल्या मारेकऱ्यानं पोलिसावर खुनी हल्ला चढवला आणि या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय. आणि आता एक मोठी बातमी. नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलेली आहे. सैराट फेम अभिनेत्याकडून ही फसवणूक झाली असल्याचं कळतंय. प्रिन्स उर्फ सूरजला आता त्यामुळे अटक होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मंत्रालयामध्ये नोकरीसाठी 5 लाखांची मागणी करून ही फसवणूक करण्यात आलेली आहे. नोकरीचा आमिष दाखवून ही फसवणूक झाली असल्याचं पाहायला मिळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. सैराट फेम अभिनेत्याकडून ही फसवणूक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. प्रिन्स उर्फ सूरज असं त्याचं नाव आहे. त्यामुळे आता त्याला अटक होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, नेमकं काय प्रकरण? प्राजक्ता, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील महेश वागरकर यांनी आज राहुरी येथे ही तक्रार दाखल केलेली आहे आणि ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की नोकरीसाठी माझी फसवणूक झालेली आहे. मंत्रालयामध्ये नोकरी लावून देतो म्हणून पैसे घेऊन त्यांची फसवणूक झालेली आहे. ज्यामध्ये अनेक आरोपी आहेत. ज्यामध्ये सूरज पवार हा जो सैराट फेम जो सूरज आहे याचा देखील सहभाग आहे. आणि पोलिसांनी ही सगळी तक्रार समजून घेतली आणि ती दाखल करून घेतलेली आहे. त्यापैकी जे आरोपी आहेत मग त्यामध्ये आकाश शिंदे, ओंकार तरटे आणि आणखी एक जणाला असं 3 जणांना अटक केलेली आहे. त्यांच्यावरती 420 आणि 465 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये सूरज पवार याच्यावरती देखील गुन्हा दाखल झालेला नाही. त्याला देखील राहुरी पोलीस अटक करणार आहेत. नोकरीचा आमिष दाखवून कुठेतरी यांची जी झालेली फसवणूक आहे त्यामुळे सूरज पवार याला देखील राहुरीचे पोलीस ताब्यात घेणार आहे. मात्र मग त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी हे देखील कळणार आहे की त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, की माझी मंत्रालयामध्ये ओळख आहे असं सांगून त्यांनी ज्या पद्धतीने यांची महेश वागरकर यांची फसवणूक केली आहे त्यानुसार आणखी कोणाची फसवणूक केली की हे देखील समोर येणार आहे. निश्चितच हरीश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.